वसंत मोरे यांनी घेतलेला हा नवा निर्णय आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की वसंत मोरे आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक संघर्ष आपल्याला पुण्यामध्ये दिसणार आहे। बरोबर आहे। वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 9 तारखेला ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील। आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना पुण्यातले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज जे आहेत ते आक्रमक भूमिका घेताना बघायला मिळतात। मी सध्या वसंत मोरे यांच्या कार्यालयाबाहेर आहे आणि आपण बघतोय की पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो वसंत मोरेंच्या कार्यालयाबाहेर कशा पद्धतीने आहे। हे वसंत मोरे यांचं पुण्यातलं कार्यालय आहे आणि वसंत मोरे यांनी ही जी सगळी त्यांची भूमिका मांडलेली आहे, या भूमिकेनंतर खरं म्हणजे संघर्ष निर्माण झालेला आहे। वसंत मोरेंनी असं म्हटलंय की वंचित बहुजन आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा देतोय आणि ठाकरेंची साथ जी आहे ती धरतोय। आणि त्याच्यानंतर पुण्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला होता, हे जे कार्यालय आहे वसंत मोरेंचं पुण्यातलं कात्रज भागातलं, ते फोडण्याचा इशारा दिला। आणि त्यानंतर पोलिसांचा जो मोठा फौजफाटा आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे। पोलिसांचं हे पथक या ठिकाणी कालपासून तैनात आहे। खरं म्हणजे वसंत मोरे यांनी भूमिका घेतल्यानंतर हे कार्यालय फोडण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला होता। हडपसर विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी हे कार्यालय फोडू असं सांगितलं होतं, आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि म्हणून पोलिसांकडून हा बंदोबस्त जो आहे तो वसंत मोरे यांच्या कार्यालयाबाहेर वाढवण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची गस्त या ठिकाणी सुरू आहे। 9 तारखेला जेव्हा प्रवेश होईल वसंत मोरेंचा शिवसेनेमध्ये, तेव्हा काय नेमकी भूमिका असेल इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। गुरुप्रसाद। बरोबर आहे। त्यामुळे वसंत मोरे हे जेव्हा प्रत्यक्षामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जातील 9 जुलैला, तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया वंचितकडनं पुढे येते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। कारण वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती वंचितमध्ये प्रवेश केलेला होता, वंचितच्या तिकिटावरती ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते आणि आता जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर जेव्हा वसंत मोरे हे वंचितला या ठिकाणी सोडचिठ्ठी देत आहेत, तेव्हा स्वाभाविक आहे की वंचितकडनं वसंत मोरे यांच्या विरोधामध्ये रोष पाहायला मिळणार।